ओ माय गॉड, 2 ग्लास तांदळापासून इतके सारे खिचिया पापड आणि ते पण दुप्पट फुगणारे, इतके टेस्टी खमंग अशी रेसिपी तुम्ही कुठेच नसेल पाहिली. खूप स्वादिष्ट होतात, क्रिस्पी पाहू शकतात किती आहेत ते. तुम्हाला पीठ दळून आणायचं की काय, काही अजिबात काहीच नाही. इथे 2 ग्लास तांदूळ आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे. मेजरमेंट मी सांगेन तसंच घ्या. इथे 2 ग्लास तांदूळ मी घेतले आहे, रात्रभर भिजत घातले आहे. सकाळी त्याचं फक्त पाणी मी काढून घेत आहे, त्याला छान असं वॉश करून घेत आहे 1-2 पाण्याने. म्हणजे त्यातला जो आंबट स्मेल असतो ना तो निघून जातो पूर्णपणे, कारण आपण त्याला रात्रभर भिजवत घातला आहे. तर इथे आता कुकरमध्ये आपण सगळी प्रोसिजर करणार आहोत. 2 ग्लास तांदूळ घेतला आहे, त्यामुळे इथे 10 ग्लास पाणी घ्यायचं आहे. एका ग्लासच्या 5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर 1 ग्लास तांदूळ घेतलं तर 5 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता मी ते 2 ग्लास तांदूळ घेतला आहे, त्यामुळे 10 ग्लास पाणी घेत आहे. कुकरमध्येच टाकायचं. इथे मी आता 10 ग्लास पाणी टाकून घेत आहे. म्हणजे एका ग्लासचे 5 पट आपल्याला टाकायचं आहे. ते 2 ग्लास घेतले आहे, त्यामुळे मी दुप्पट टाकले आहे. पापड खार, ओवा आणि सोडा आपल्याला इथे लागत आहे. मीठ चवीनुसार ते पण टाकायचं आहे. पण एवढे 3 इन्ग्रेडियंट मेन आहेत. थोडे आपल्याला तिखट बनवायचे आहे, तेव्हा मिरची पण लागणार आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण पहिल्यांदा पाणी छान असं उकळून द्यायचं आणि त्यामध्ये मग हे 3 इन्ग्रेडियंट जिन्नस टाकून द्यायचे. प्रत्येकी 1-1 चमचा घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. इथे मीठ पण चवीनुसार मी टाकून घेत आहे. एकदा थोडंसं चाटून बघायचं कसं मिठाचं प्रमाण वगैरे तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे. तर सुरुवातीला गॅस हा कमीच ठेवायचा. तर सगळं तांदळामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सगळे तांदूळ त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. हळूहळू ही प्रोसिजर करा, कारण पाणी हे गरम असतं कुकरमधलं, कारण उडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे हळूहळू प्रोसिजर करा. तर सगळं इथे मी आता तांदूळ त्यामध्ये टाकून घेत आहे. तर सगळे तांदूळ टाकून झाले आहेत. छान असं आपल्याला पहिल्यांदा ते मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे काहीच दिसत आहे आपलं बॅटर. तुम्ही याच्यामध्ये जिरी पण टाकू शकतात, पण मी नंतर वाटणामध्ये टाकणार आहे. वाटण पण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर छान असं इथे मी हलवून घेतलं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि ह्या गाळ भात होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. म्हणजे 10 ते 15 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. इकडे मिरची, लसूण आणि जिरी आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे आताच बॅटरमध्ये टाकायचं नाहीये. तर याच्या छान अशा शिट्ट्या मी होऊन दिल्या आहेत आणि असं बॅटर काहीच आपलं दिसत आहे. जवळून पण दाखवते तुम्हाला, पाहू शकता तुम्ही. एकदम गाळभात झाला आहे. पण आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जे काही आपण वाटण केलं आहे ना ते सगळं यामध्ये टाकायचं आहे. लसूण, हिरवी मिरची आणि जिरीचं वाटण आपल्याला सगळं टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बॉईल करून पालक पण टाकू शकतात किंवा मेथी पण छान अशी बारीक कट करून टाकू शकतात. जेवढं पौष्टिक बनवता येईल तेवढं पौष्टिक बनवायचं. तर सगळं इथे छान असं मी टाकलं आहे. त्यामध्ये छान असं हलवून घ्यायचं. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, पालेभाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. इथे मी एकदम बनवणार आहे, तर इथे छान अशी मी बारीक कट केलेली सगळी कोथिंबीर टाकून देणार आहे. थोडी जास्तीची टाकायची, त्यामुळे दिसायला पण एकदम छान दिसतात आपले पापड. तर इथे सगळी अशी कोथिंबीर छान अशी टाकून घेतली मी. छान असं आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता थोडे यामध्ये दाणे राहिले आहेत, म्हणजे जे की भाताचे थोडे दाणे असतात ते. आता आपल्याला याला छान असं हलवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं आपल्याला पूर्ण गॅसवर, एकदम मंद गॅसवर आपल्याला हे हलवायचं आहे. त्यामुळे याचं एकदम पीठ सारखं होईल. त्यामुळे याचे पापड एकदम छान बनतील. तुम्ही जवळून पण एकदा पहा. याच्यात थोडं एकदम असे जसं भाताच्या कण्या राहतात ना तसं राहिलं आहे. ते आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे, तरच आपले छान असे पापड बनतील. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम आपल्याला अँटी क्लॉकवाईज हे छान असं फिरवायचं आहे. तुम्हाला नाही आलं तर कोणाची तरी मदत घ्या. पण एकट्या माणसाचंच काम आहे हे. थोडेसे जास्तीचे पापड केले आहेत मी, त्यामुळे मी माझ्या भावाला बोलवलं आहे मदतीला. तर आपल्याला अशा प्रकारे हे छान असं हलवून घ्यायचं आहे. तर आपल्याला 10 मिनिटं पूर्णपणे हलवायचं आहे. लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला नंतरच टाकायची आहे. जेव्हा आपला भात शिजून होईल ना त्याच्यानंतरच टाकायची आहे. आधी टाकू नका, कारण ती एकदम जास्त शिजली जाईल, छान लागणार नाही ते. आता पण बघा 10 मिनिटं आपण हलवणार आहोत, त्यामुळे ती छान अशी शिजवून जाईल. त्यामुळे नंतरच टाकायचं. हिरवी मिरची, कोथिंबीर पण आपल्याला नंतरच टाकायची आहे. पालक जर तुम्ही टाकली तर ती पण आपल्याला नंतरच टाकायची आहे. तर इथे छान असं बघा बॅटर आम्ही हलवून घेत आहे. सगळे बॅटर आपलं हलवून झाल्याच्यानंतर असं काहीसं दिसतं. तर यानंतर सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण ते थंड झाल्याच्यानंतर आपल्याला त्याचे पापड बनवायचे आहेत. एकदम थंड पण नाही, एकदम कोमट जसं असतं ना तसंच आपल्याला त्याचे पापड बनवायचे आहेत. तर ते सगळं बॅटर आम्ही काढून घेतलं आहे. तर एकदम सिंपल मेथड आहे पापड बनवायची. लाटायचं नाही का, काय नाही का, पळी पापड नाही ती. हे एकदम सिंपल मेथड आहे. 2 प्लेटने आपल्याला हे बनवायचे आहेत. असं एक पॉलिथिन घ्यायचं आहे. कपड्याला येतं किंवा ड्रेसला येतं किंवा मग भाजीपाल्याचं वगैरे पण तुम्ही घेऊ शकतात. तर त्याला छान असं तेल लावायचं आहे. एकदाच तेल लावायचं आपल्याला. तर त्याच्यात
4-5 पापड होऊन जातात. दुसऱ्यांदा तेल लावलं की आपल्याला 4-5 पापड होऊन जातात. म्हणजे फक्त एकदाच तेल लावायचं आपल्याला 4-5 पापडसाठी. तर इथे मी छान असं तेल लावून घेतलं आहे. खाली एक प्लेट ठेवली, त्याच्यानंतर ही पॉलिथिन त्यावर अंतरायचं. असं बॅटर काहीसं झालं आहे. हे बॅटर आपल्याला 1 चमचा टाकायचं आहे. एका चमच्याचं 1 पापड आरामात होतो. तर इथे बघा 1 चमचा मी असं बॅटर टाकलं आहे आणि ते वरचं पॉलिथिन फक्त आपल्याला असं अंतरायचं आहे आणि वरून फक्त आपल्याला एका प्लेटने प्रेस करायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं फक्त. पाहू शकतात आपलं छान असा गोल गरगरीत पापड तर रेडी आहे. म्हणजे नाही कसं लाटायची गरज आहे, नाही पळी पापडची गरज आहे. एकदम छान असे सिंपल पापड आपले रेडी आहे. तर पाहू शकतात अजिबात कुठेही चिटकत नाही का काय नाही. एकदम छान असे होतात आणि हिरवी मिरची आणि लसणामुळे खूप छान टेस्ट येते. या पापडला फक्त वरून आपल्याला असं थोडंसं प्रेस करायचं आहे. खाली लगेच पापड चिकटला जातो आणि तो पापड एकदम 2 ते 3 तासातच लगेच सुकून निघतो. उन्हामध्ये हे पापड आपल्याला अजिबात सुकवायचे नाहीत. पहिल्या दिवशी हे पापड आपल्याला घरामध्ये सुकवायचे आहेत किंवा सावलीमध्ये हवेमध्ये सुकवायचे आहेत फॅनच्या. नंतर दुसऱ्या दिवशी हे पापड उन्हामध्ये सुकवायचे आहेत. कारण जर का तुम्ही लगेच उन्हामध्ये सुकवले तर ते काळे पडतात आणि ते तुटतात लगेचच. त्यामुळे आपल्याला हे उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत पापड. तर बघू शकता इथे दुसरा पण पापड माझा रेडी आहे आणि अजिबात कुठेही चिटकत नाही का काय नाही. पाहू शकतात एकदम छान असे आपले पापड इथे रेडी होत आहेत. तुम्हाला मी जवळून पण दाखवते कसं करायचं काय ते. तर पाहू शकतात खाली एक प्लेट घेतली आपण, वरून फक्त थोडंसं तेल लावायचं नॉर्मल. मी तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेस तेल लावायचं नाही आहे आपल्याला. एकदा लावलं की 2-3 पापड होऊन जातील. तर इथे छान असं थोडंसं बॅटर घ्यायचं आणि हो थंड बॅटरचं आपल्याला हे करायचं आहे. जास्त गरम बॅटरचं आपल्याला हे करायचं नाही, पापड होणार नाही, तुमचे चिटकून बसतील. आपल्याला फक्त असं टाकायचं आहे आणि वरून फक्त प्रेस करायचं आहे. छान असं बघा आपले पापड इथे रेडी आहेत. अजिबात कुठेही चिकटणार नाहीत का काय नाही. एकदम छान असे आपले गोल गरगरीत पापड इथे रेडी आहेत. आणि फक्त खाली आपल्याला एकदम सपाट कागदावर आपल्याला फक्त असं थोडंसं वरून हाताने फक्त प्रेस करायचं आहे आणि लगेच आपला पापड कागद हा सोडून देतो. त्यामुळे छान अशा प्रकारे तुम्ही रेडी करू शकतात पापड. अजून एकदा दाखवते प्रोसिजर. खूप सिंपल आहे. तुम्ही जर एकटे माणूस असताना घरी तरी पण करू शकतात आणि तळल्याच्या नंतर एकदम दुप्पट फुगतात आणि खायला इतके टेस्टी असणार आहेत. कारण आपण यामध्ये काय काय टाकलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे. जर का तुम्हाला प्लेन पापड खायचे असतील तर तुम्ही फक्त मीठ टाकून पण पापड बनवू शकतात. पण इथे मला छान असे थोडेसे वेगळे काही ते पापड खाऊ वाटत होते, त्यामुळे मी अशा प्रकारे बनवले आहेत. सगळे पापड इथे रेडी झाले आहेत माझे. पाहू शकतात 2 कप तांदळापासून इतके सारे खिचिया पापड झाले आहेत. जवळजवळ 100च्या पुढे झाले आहेत. एक दिवस आपल्याला सावलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान असे सुकून घ्यायचे आहेत. वर्षभर तुम्हाला आरामात जातील. पाहू शकता इथे छान असे माझे गोल गरगरीत क्रिस्पी असे खिचिया पापड रेडी आहेत. तर तुम्ही सेम बॅटर थोडंसं पातळ करून पळी पापड पण याचे करू शकतात. पण ही एकदम सोपी टेक्निक आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने. आणि अजून वेगवेगळे मी पापड किंवा उन्हाळी पदार्थ बनवले आहेत आपल्या चॅनलवर आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे. तर आता मी तुम्हाला सुकून झाल्याच्या नंतर दाखवते. एवढे सगळे माझे झाले आहेत आणि एकदम ट्रान्सपरंट म्हणजे माझा हात पण दिसत आहे त्या पापडमधून. पाहू शकतात एकदम ट्रान्सपरंट आपले पापड झाले आहेत. खूप पातळ होतात हे पापड आणि अजिबात जाड वगैरे काही होण्याची भीती नाही आहे. पाहू शकतात तळल्याच्या नंतर एकदम दुप्पट फुगतात. तेल थोडंसं मी कमी घेतलं आहे. थोडं जास्त घेतलं ना तर एकदम दुप्पट फुगतात तळल्याच्या नंतर. आणि खायला तर इतके जास्त टेस्टी आहेत ना, कारण आपण त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरी याची पेस्ट टाकली आहे, त्यामुळे एकदम टेस्टी लागतात. आणि पाहू शकतात इतके सुंदर जास्त फुगत आहेत ना. नक्की एकदा ट्राय करा. खूप सारे मी तुम्हाला आता तोडून पण दाखवते आणि तुम्ही फक्त साईजवर लक्ष द्या. एकदम दुप्पट फुगत आहेत हे खिचिया पापड. तुम्ही बघू शकता ही साईज बघा आणि ही साईज बघा, जवळून पण बघा. बघू शकतात एकदम क्रिस्पी झाले आहेत. पाहू शकतात पाहायलाच हे किती सुंदर वाटत आहेत. पाहू शकता एकदम दुप्पट फुगलेत आहेत. हे सुकलेला पापड आणि आपले तळलेला पापड एकदम दुप्पट फुगतात हे पापड. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ जर थोडा पण आवडला तर नक्की एक लाईक करा. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला मोडून दाखवते पापड किती क्रिस्पी होत आहे. तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावू शकतात की किती सुंदर आपले पापड इथे रेडी आहेत. पाहू शकतात एकदम क्रिस्पी होतात आणि अजिबात तेलकट वगैरे काही होत नाही आपले पापड. अजून पण वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, नक्की एकदा चेकआउट करा. पाहू शकतात एकदम छान असे आपले पापड इथे रेडी आहेत आणि खायला तर खूपच जास्त यम्मी आहेत. एकदा नक्की ट्राय करा, मी सांगते म्हणून. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. एक लाईक नक्की करा.